एक्झाम चालू झालेत. हो. तुझा अभ्यास झाला की नाही पूर्ण? माझा थोडाच झालाय, थोडा तुम्ही घ्या. चला आज आपण रिव्हिजन घेऊया. तुला आज ही सुट्टी आहे. आज कशाची सुट्टी आहे? गुढीपाडव्याच्या. आणि तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला नव हिंदू वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. दिदूची एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत. दिदूचे एक्झाम आता 1 तारखेपर्यंत आहे. त्याच्यानंतर आपले कंटिन्यू ब्लॉग येतील. हो. असेच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. आज आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत. करणार ना? हो. आणि गोड गोड कशाचा हार खाणार आहे? साखरेचा. साखरेचा हार. सगळ्यांचा फेवरेट आहे ना हा. साखरेचा हार. तयारी झाली का? हो झाली ना. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला पण गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ओके. Thank you. चला आपण आता गुढी उभारूया, त्याची तयारी करायची आहे. हो. चला काकीच्यात जाऊया. हा. काकीने सर्व तयारी केलेली आहे तिकडे. आता आपण जाणार आहोत व गुढीची सर्व तयारी करून गुढी उभारणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दिदूची एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे आपले व्लॉग येत नाहीत कंटिन्यू. हाही व्लॉग खूप लेट येतोय, कारण एडिटिंग करण्यासाठी टाईम भेटत नसल्यामुळे हाही व्लॉग खूप लेट येतोय. आशा आहे की तुम्हीही समजून घ्याल आणि हाही व्लॉग शेवटपर्यंत पाहाल. तर मंडळी, गुढी उभारण्यासाठी सर्वात पहिले छान अशी साफसफाई करून वहिनाबाईंची रांगोळी काढायची चालू आहे. इकडे रांगोळी काढायची चालू आहे, तोवर आपण गुढीची तयारी करून घेऊयात. दिदूलाही खूप आवडते रांगोळी काढायला. दिदू ही रांगोळी काढत आहे, पण अजून जशी पाहिजे तशी तिला जमत नाही, तरीही पण ट्राय करते ती. चला आपण गुढीची तयारी करूयात. सर्वात अगोदर आपण एक काठी घेतलेली आहे स्वच्छ धुवून. त्याच्यावरती नवीन साडी आपण बांधलेली आहे. वरती उलटा तांब्यात ठेवून फुलांची माळ, निंबाचे पाने आणि आंब्याचे डहाळे बांधलेले आहेत. गुढीसाठी मस्त असा साखरेच्या गाठीही बांधलेल्या आहेत. सर्व आपले बांधून झालेले आहे. आता वहिनाबाई पूजा करून घेत आहेत. शहरामध्ये अपुऱ्या जागा अभावी कोण गॅलरीत उभा करते गुढी, तर कोणी खिडकीला बांधतात. जशी जागा असेल त्या हिशोबाने गुढी उभारतात. पण गावाकडे मस्त अशी जागा असते, घराच्या समोर गुढी उभारली जाते. गावाकडे कसे प्रसन्न असे वातावरण असते. छान अशी आपली गुढी उभारलेली आहे. पूजाही झालेली आहे. चला आता आपण नारळ अर्पण करूया. मी घेतो नारळ फोडून. गुढीपाडव्याला साखरेच्या गाठी गळ्यात घालून दिवसभर फिरायचो. थोडं थोडं खात राहायचं. मित्रांना चिडवायचे, तुझे संपले, माझे अजून आहेत. मग तिकडून आई ओरडायची, सगळ्या एकाच दिवशी खाऊ नकोस. आता सगळं आहे, पण ती निर्मळ आनंदाची फिलिंग नाही राहिली. त्याच साखरेच्या गाठी आता आपण या आपल्या चिमुकल्यांना देऊयात. चला काय द्यायचं? खाऊ कोणाला द्यायचा? देतो दोन आहे. अजून दोन. तिथं आपली पूजा झाली ना. मागच्या दिवशी काय खातात? कडुनिंबाचा पाला आणि गूळ. सर्वांना वाट.
आजच्या दिवशी कडुनिंबाचे पान आणि गूळ खाल्ला जातो, कारण जीवनात गोड तिखट कडू सगळंच येते, पण ते स्वीकारून पुढे कसे जायचे हे यातून शिकायला भेटते. काकीला चला मम्मीला दे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू पप्पा. तुम्हाला पण पप्पा गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला दिलं की पुन्हा घेतलं ना? आतुला घे. आतुला दे मी. आता तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुमच्याकडे कशा प्रकारे गुढीपाडवा साजरा केला जातो व तुम्ही कुठून आमचा हा व्हिडिओ पाहत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आज पुरणपोळीचाही बेत आहे. पुरणपोळीचे हे जेवण बनवलेलं आहे. नैवेद्य दाखवून झालेला आहे. मस्त अशा गावच्या पद्धतीने पुरणपोळीचा बेत केलेला आहे. छान अशी गुळवणी केलेली आहे. त्याच्यामध्ये दूध, पुरणपोळी, मस्त कटाची आमटी, निंबू, छान असा बेत केलेला आहे. आम्हीही जेवतो, तुम्हीही या जेवायला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जाता जाता परत एकदा नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सर्व पूजा वगैरे झालेली आहे. नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. आता आम्ही जेवत आहोत. या जेवायला. या सर्वांनी जेवायला. शार्वी काय खातेस तू? पुरणपोळी खाल्लीस? दिदू खाल्लीस तू? हो. हां, चला आम्ही जेवतो.